नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कासवाची रांगोळी 7 ते 4 टिपक्यांपासून काढणार आहोत. तर बरोबर मध्यभागी 7 टिपके मारायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता हे 7 टिपके याच्या बरोबर वरती 6 आले पाहिजेत. म्हणजेच काय, या दोन्ही टिपक्यांच्या मध्ये हा 1, या दोन्ही टिपक्यांच्या मध्ये 1, असे म्हणजे हे 7च्या 1 कमी आला पाहिजे. बरोबर दोन्ही टिपक्यांच्या मध्ये 1, 1 2 3 4 5 6. आता इथं 6 आले, तसंच इथं वरती 5 आले पाहिजे. म्हणजेच काय, ह्या दोन्ही टिपक्यांच्या मध्ये 1 असं. 1 2 3 4 आणि 5. सेम वरती तसंच. आता इथं 5 आलेत, याच्यावरती 4 आले पाहिजे. 1 2 3 आणि 4. ही प्रोसेस सेम अशीच खाली दोन्ही टिपक्यांच्या मध्ये 1 आला पाहिजे. ह्या दोन्ही टिपक्यांच्या मध्ये 1 आला पाहिजे. म्हणजेच 6 5 4 असे जसे वरती सेम काढलेत तसे सेम खाली आले पाहिजेत. 1 2 3 4 5 6. आता इथं 5, 1 2 3 4 5, 5 नंतर 4, 1 2 3 4. ही पारंपरिक टिपक्यांची कासवाची रांगोळी आहे. ही दररोज दारात काढली तर शुभ मानलं जातं. तर हे 2 टिपके जोडून घ्यायचे सुरुवातीला. नंतर हा इकडे टिपका जोडायचा. नंतर इकडे आतमध्ये घ्यायचं. परत इकडे डोस जोडायचा. परत सेम असंच ह्या साईडला करायचं. तर जोडायचं, हे इथून जोडायचं. हा टिपका इथे जोडायचा. परत इकडे क्रॉस, आतमध्ये क्रॉस, सरळ रेषा. परत बाहेरच्या बाजूला ह्या टिपक्याला जोडायचं. सेम ह्या साईडला सुद्धा बाहेरच्या बाजूला ह्या टिपक्याला जोडायचं. परत क्रॉस, आतल्या बाजूला क्रॉस, सरळ, परत क्रॉस, इकडे असं क्रॉस. ह्या साईडला सेम तसंच, असं बाहेरच्या बाजूला क्रॉस, नंतर आतल्या बाजूला क्रॉस, सरळ रेषा, हा इकडे क्रॉस आणि हा इकडे असा क्रॉस. आता ह्या टिपक्यापासून ह्या टिपक्याला जोडायचं, म्हणजे आतल्या बाजूला. सेम ह्या बाजूला पण असंच, बाहेर असा क्रॉस, इकडून हा इकडून असा क्रॉस. इथं बघा किती सुंदर स्टार तयार झालेला आहे. हा इकडे क्रॉस, हा इकडे क्रॉस, हा असा इकडे आतल्या बाजूला क्रॉस, हा सुद्धा आतल्या बाजूला क्रॉस, सरळ असं सरळ रेष, इकडून सुद्धा सरळ रेष, परत इकडं असं क्रॉस. आता हे आपलं कासवाची पाट तयार झालेली आहे. तर आपण आता कासवाला तोंड तयार करूया. तेच आपण मराठीतला 4 अंक काढतो ना, तो असा उलटा काढायचा. मराठीतला 4 अंक अगदी सोप्या पद्धतीने जर काढायचा असेल तर मराठीतला 4 अंक असतो ना, तो असा उलटा काढायचा. आता इथे 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 आणि इथे आपण कासवाचे पाय काढून घ्यायचे.
सेम ह्या साईडला सुद्धा असेच. सगळ्यात खालची कासवाची शेपूट काढायची. ही आपली झाली पारंपरिक कासव रांगोळी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली ही कासवाची पारंपरिक रांगोळी हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.